नमस्कार मंडळी, मी संध्या सप्रे. कसे आहात तुम्ही सगळे? यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आपण बघत आहोत भागवत पुराण कथा. आजच्या एपिसोडमध्ये आपण काय काय बघणार आहोत ते थोडक्यात बघूया. सनत कुमारांनी नारदांना भागवताचं महात्म्य कसं सांगितलं आणि त्यासाठी त्यांनी आत्मदेवाची कथा कशी सांगितली ते आपण बघणार आहोत. शौनक ऋषींना कोणी भागवताचं महात्म्य ऐकवलं हेही आपण जाणून घेऊ. भक्तीचा महिमा सांगणारा भागवत, भक्तीचं महात्म्य सांगणारं भागवत पुराण, त्यामध्ये भगवंतांचे किती अवतार सांगितलेले आहेत तेही आपण बघणार आहोत आणि बरंच काही. तर सादर करते भागवत पुराण कथा महात्म्य एपिसोड 3. एपिसोडला सुरुवात करण्यापूर्वी मंगलाचरण म्हणून मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करते. श्रीमन् गणाधिपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमो देवे महादेवे शिवाये सततं नमः. नमः प्रकृते भद्राये नियतः प्रणता स्मताम्. समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जगन्वित पाणिं मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. आदो देवकी देवी गर्भजननं गोपी गृहे वर्धनं मायापूतन जीवितापहरणं गोवर्धनोद्धारणं कंसच्छेदन कौरवादिहननं कुंती तनूजावनं. एतद्भागवतं पुराण कथितं श्रीकृष्ण लीलामृतं. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. महर्षी नारदांनी त्यांना जे ब्रह्मदेवाचे 4 मानस पुत्र भेटले गंगा किनारी, त्यांनी विचारलं की भागवताचं महात्म्य नेमकं काय आणि ते श्रवण केल्यानं काय घडतं ते मला आपण कृपया सांगावं. तेव्हा सनत कुमारांनी आत्मदेवाची कथा त्यांना सांगायला सुरुवात केली. तुंगभद्रा नदीजवळ एक छानसं नगर वसलेलं होतं आणि त्यामध्ये आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता. तो वेदांमध्ये अगदी पारंगत होता. शिवाय सगळी धर्मकृत्य तो अत्यंत प्रामाणिकपणे व्यवस्थितपणे करत असे. तो पौरोहित्याचं काम करत असे आणि त्याच्याकडे धनसंपदाही बरीच होती. त्याच्या पत्नीचं नाव धुंदुली. दोघांचं आयुष्य नीट चाललेलं होतं. धनसंपत्ती होती, वैभव होतं, पण तरी सुद्धा एकच दुःख मात्र आत्मदेवांना सलत होतं. त्यांना अजूनही खूप वर्ष ओलांडली तरी पुत्रप्राप्ती झालेली नव्हती. संतान नसल्यामुळे ते अतिशय दुःखी होते. एके दिवशी त्यांनी विचार केला की काय असे जगून उपयोगाचे, आणि अतिशय दुःखी अंतःकरणानं ते आपल्या घरातनं बाहेर पडले आणि त्यांच्या विचारांच्या नादामध्ये ते एका अरण्यामध्ये जाऊन पोचले.
तिथे पोचता पोचता दुपार झालेली होती. एक तळ त्यांना दिसलं. तहान लागली म्हणून ते तळ्याकाठी गेले. पाणी प्यायलं आणि उद्विग्न मनानं ते विचार करू लागले. त्याच वेळेला तिथे एक योगनिष्ठ संन्यासी सुद्धा पाणी प्यायला आलेला होता. त्या संन्याशाला बघताच बर का आत्मदेवांना अतिशय रडू यायला लागलं. त्यांना असं वाटलं की या महात्म्याला आपण आपलं मनचं दुःख सांगावं. कदाचित यांच्याकडे माझ्या दुःखावर काही उपाय असेल. त्यांच्या डोळ्यातनं नकळतपणे गळागळा अश्रू वाहू लागले आणि अगदी दुःखी अंतःकरणानं ते बसलेले होते. तेव्हा त्या संन्याशानंच त्यांच्या जवळ येत विचारलं, आपण असे का बरं दुःखी आहात? काय झालं आपल्याला? तेव्हा आत्मदेव अगदी खिन्नपणा म्हणाले, काय सांगू तुम्हाला, आम्हाला लग्नाला इतकी वर्षे झाली परंतु अजूनही आम्हाला संतान झालेलं नाही. त्याचं दुःख कवटाळून मी इथे अरण्यामध्ये आलेलो आहे. काय करावं, कसं करावं काही समजत नाही. आपणच जर मला त्याच्यावर काही उपाय सांगाल अशी मला तुमच्याकडे बघून आशा वाटते. त्या संन्यासी महात्म्याने एकवार आत्मदेवांकडे नीट निरखून बघितलं आणि त्यांच्या कपाळीच्या रेषांनी बर का त्यांना सगळं काही सांगून टाकलं. त्यांनी अंतर्ज्ञानानं जाणलं की यांना संतती सुख नाही. मग त्यांनी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला की ही इच्छा सोडून दे, संसारातली सगळी वासना कामना सोडून दे आणि तू या गोष्टीचा आता विचार करू नकोस, हेच तुझ्यासाठी भल्याचे ठरेल. परंतु आत्मदेवांना काही केल्या समजूत पटेना. ते अगदी गयावया करत म्हणाले, मी मोठ्या आशेने तुमच्याकडे असं विचारतोय की आपण जर माझ्यावर काही कृपा केली तर मला संतान प्राप्ती निश्चित होईल. त्या संन्याशाला शेवटी दया आली आणि त्यानं एक फळ आत्मदेवांना दिलं आणि ते म्हणाले की तुझ्या पत्नीला घरी गेल्यावर हे फळ तू खायला सांग. 1 वर्षभर त्या पत्नीनं दान धर्म दया परोपकार करुणा या वृत्तीनं व्यवस्थित तिनं वागलं पाहिजे आणि रोज एक वेळचं, फक्त एक वेळच बर का, ठरवून ठेवलेलं अन्न तिनं खायला हवं. अशामुळे वर्षभरातच तिला उत्कृष्ट अशी संतान प्राप्ती होईल. माझा आशीर्वाद आहे तुला. असं म्हणून तो संन्यासी निघून गेला आणि आत्मदेव इकडे मोठ्या आनंदानं अगदी आनंदानं ते घरी आले. म्हणजे ज्या प्रश्नामुळे त्यांचा जीव व्याकुळला होता तो आता प्रश्न सुटू बघत होता. घरी आले आनंदाने, त्यांनी पत्नीला काय घडलं ते सगळं सांगितलं आणि एक फळ जे दिलेलं होतं ते त्यांनी पत्नीला दिलं आणि ते म्हणाले की हे फळ तू मोठ्या भक्तिभावानं ग्रहण कर. सगळे नियम तिला समजावून सांगितले आणि ते कामाला निघून गेले. आता त्यांची बायको जी धुंदुली होती ती अतिशय क्रूर स्वभावाची होती बर का. सतत कदान कदा तक्रार करत राहणारी, भांडण करत राहणारी, कशामध्ये समाधान म्हणून नसणारी अशी ती कजाग आणि कंजूष बाई होती. तिनं त्या फळाकडे बघून विचार केला, अरे देवा, मी आता हे फळ खाल्लं की मला अपत्य होईल, मग मी कसा सांभाळ करू त्याचा? छे 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 छे, मला नाही जमायचं, मला माझंच करताना मला दमायला होतं. अतिशय आळशी स्वभाव तिचा असल्यामुळे तिला ते सगळं संकटच वाटू लागलं. आता अपत्य होणार म्हणजे माझं सुख समाधान शांती निघून जाणार असं तिच्या मनानं घेतलं. ती अशा विचारात असताना तिची बहीण तिच्या जवळच राहत होती. ती तिला भेटायला आली आणि म्हणाली, का ग, कसला एवढा विचार करतेस? तिने सगळं सांगितलं आणि म्हणाली, मला नाही बाबा हे फळ खायचंय, मला नको पुत्रबित्र. तेव्हा त्या बहिणीने तिला समजावून सांगितलं, हे बघ, मी गर्भवती आहे, मी काहीतरी कारण सांगून माझा पुत्र
मी तुला देईन, त्या बदल्यात तू मला काही पैसे देऊ कर. ठरलं? तू स्वतः गर्भवती असल्याचं नाटक कर आणि पुढचं आपण सगळं बघून घेऊ. हो, पण या फळाचं आता काय करू मी? धुंदुलीने विचारलं. हा, ते ना, त्या कोण तो संन्यासी, त्याची परीक्षा बघूया आपण. काय? ते फळ तू त्या तुझ्या गाईला खायला घाल. हा, बघूया काय होतंय ते. असं त्या बहिणीनं तिला सांगितलं आणि ती निघून गेली. काही महिन्यांनी बहिणीला मुलगा झाला. तो घेऊन ती हिच्याकडे आली आणि मग धुंदुलीनं आपल्या नवऱ्याला आणि सगळ्यांना सांगितलं की मला पुत्रप्राप्ती झालेली आहे बर का. आणि मग ते जे फळ होतं ते त्यांनी गाईला खायला दिलं होतं. तर काही महिन्यातच बर का त्या गाईला मनुष्याकृती अतिशय सुंदर देखणं असं मनुष्यरूपी बाळ तिच्या पोटी जन्माला आलं. सगळ्यांना मोठं आश्चर्य वाटलं. लोक कौतुकाने म्हणू लागले की इथे पुत्रप्राप्ती पण झाली आणि त्याबरोबरच गाईलाही सुंदरस बाळ झालं. त्याचे कान गायीसारखे होते म्हणून आत्मदेवांनी त्याचं नाव गोकर्ण ठेवलं आणि आपल्या बाळाचं नाव धुंदुलीनी धुंदुकारी असं नाव ठेवलं. बघता बघता दोघं मोठे झाले. गोकर्ण हा अतिशय शांत मृदू स्वभावाचा मोठा ज्ञानी पंडित असं झाला आणि धुंदुकारी बापरे काय विचारूच नका. इतकं वाईट आणि दुष्ट वर्तन होतं त्याचं. शिक्षणामध्ये गोडी नाही, दिवसभर बाहेर भटकायचं, उन्हाळक्या करायच्या, नको नको त्या सवयी त्याला लागल्या, नको नको ती व्यसन तो करू लागला. आणि मग बघता बघता एकदा तर त्यानं कहरच केला. वेश्यांच्या जाळ्यामध्ये तो अडकला आणि त्यांच्या मोहापायी त्यानं आपल्या आई वडिलांना प्रत्यक्ष आपल्या आई वडिलांना खूप मारलं आणि सगळी संपत्ती लुटून तो बाहेर पळून गेला. बिचारे आत्मदेव अगदी दुःखानं व्यथित झालेले होते. अरे देवा, याच्यासाठी का मी संतान प्राप्तीची इच्छा केली होती? काय हे मोठं दुःख माझ्या संतानाने, माझ्या पुत्रांनी मला दिलेलं आहे. कसं काय करू मी आता, कसं सावरू याच्यातनं? दुःखा वेगानं ते रडू लागले. तेवढ्यात तिकडनं बाहेरून गोकर्ण आला आणि त्यानं आपल्या वडिलांची समजूत घातली. तो म्हणाला, हे बघा, तुम्हाला इथे राहणं आता जड जाणार आहे हे मला दिसतंय. तुम्ही आता या संसाराचा उरला सुरलेला मोह टाकून द्या आणि वैराग्यपूर्ण वृत्तीनं तुम्ही या घरातून बाहेर पडा आणि परमेश्वराच्या चिंतनात, त्याच्या स्मरणामध्ये आता तुम्ही उरलेलं आयुष्य घालवा असं मी तुम्हाला सांगेन. आत्मदेवांना गोकर्णने जे काय सांगितलं ते पटलं आणि त्याप्रमाणे ते अरण्यामध्ये भगवंतांची तपस्या करण्यासाठी निघून गेले आणि काही दिवसातच त्यांना भगवंतांची प्राप्ती झाली. आता इकडे काय झालं, घरामध्ये आत्मदेव नव्हते, एकटी धुंदुलीच होती. धुंदुकारी परत घरी आला. आईला परत त्यांनी बदडलं आणि म्हणाला, अजूनही आपल्या घरामध्ये सोनं चांदी आहे? हो, मला माहितीये. तू सांग मला बऱ्याबोलाने कुठे ठेवलंयस, नाहीतर बघ मी काय करेन तुझं ते. ती धुंदुली अतिशय रडू लागली. काय आपल्या मुलाचे हे प्रताप, किती सहन करायचं, काय काय सहन करायचं याचं वागणं. त्या रात्री तिनं दुःखानं पाठीमागच्या विहिरीमध्ये उडी टाकून आपला जीव दिला. मग तर काय, आई वडील दोघही नाहीत. धुंदुकारीला सगळं रान मोकळं झालं. वेश्यांना घेऊन तो घरामध्येच राहू लागला. त्यांच्या दागिन्यांची मागणी पुरवता त्याच्या अगदी नाके नऊ आले. मग काय, त्याने चोऱ्या माऱ्या करायला सुरुवात केली. इकडे या बायकांनी असा विचार केला, आपल्यासाठी हा दागिने कुठून तरी चोरून आणतोय, याबद्दल तर काही शंकाच नाही. बघता बघता एखाद्या दिवशी राजाचे शिपाई येतील आणि त्याला घेऊन जातील. मग आपलं काय?
त्यापेक्षा आपणच त्यानं जे काय आपल्याला संपत्ती दिलेली आहे ती घेऊया, त्याला इथेच ठार करूया आणि आपण निघून जाऊया. आणि मग त्यांनी त्याला रात्रीच्या वेळेला तो झोपलेला असताना त्याला दोरखंडाने घट्ट बांधलं, त्याचा गळा दाबून त्याचा मारण्याचा प्रयत्न केला आणि तरी त्याचा जीव जाईना असं म्हटल्यावर त्यांनी पेटते निखारे त्याच्या तोंडामध्ये घातले आणि त्या घरातून बाहेर पळून गेल्या. नंतर मग 2 दिवसांनी त्या घरी आल्या. त्या धुंदुकारीची त्यांनी सगळी प्रेताची व्यवस्था लावली आणि मग बाहेर रडत लोकांना सांगू लागल्या की कुठे गेलाय आमचा प्रियकर, आम्हाला काही माहिती नाही. आता धुंदुकारीचं सगळं आयुष्य सगळी वाईट 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 कुकर्म करण्यात गेलं, पाप करण्यात गेलं. त्यामुळे त्याला भूत योनीमध्ये त्याला प्रवेश मिळाला आणि भूत योनीमध्ये तो आपल्या घरामध्ये मुक्ती न मिळाल्यामुळे असा वायू रूपामध्ये म्हणा आपल्या घरातच तो फिरू लागला. इकडे गोकर्ण जो तीर्थयात्रेला गेला होता त्याला कळलं की आपल्या बहिणीचं आपल्या भावाचं धुंदुकारीचं निधन झालंय. त्यांनी तीर्थयात्रेमध्ये त्याचं श्राद्ध करून टाकलं आणि मग तो घरी आला. रात्रीच्या वेळी त्यानं घरच्या ओसरीमध्ये तो झोपायला म्हणून गेला, तेव्हा हा भूत योनीतला धुंदुकारी भयंकर वेगवेगळी रूप याला दाखवू लागला. गोकर्णाला काही समजेस ना नेमकं कोण आहे, पिशाच का भूत का काय. मग त्यानं थोडं पाणी अभिमंत्रित केलं आणि त्याच्यावर शिंपडलं. तेव्हा तो बोलू लागला. तो म्हणाला, मी तुझा भाऊ धुंदुकारी, मला माझ्या सगळ्या वाईट कर्मांची शिक्षा मिळाली आणि मला काही मुक्तता मिळत नाही, तर तू काहीतरी उपाय कर आणि मला चांगल्या योनीमध्ये तू मला प्रवेश करून दे. गोकर्ण म्हणाला, अरे मी तर तुझं श्राद्ध केलेलं होतं तरी सुद्धा तुला मुक्ती मिळाली नाही. मग मला काहीतरी वेगळा उपाय करावा लागेल. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी सगळी हकीकत गावकऱ्यांना सांगितली. सगळे विचारात पडले की आता काय करायचं. तेव्हा ते म्हणाले, तू सूर्यदेवाची उपासना कर, ते तुला काहीतरी मार्ग सांगतील. गोकर्णाने सूर्यदेवाची उपासना केली. तेव्हा सूर्यदेवांनी त्यांना सांगितलं की आता तुम्ही भागवत पुराणाचा सप्ताह करा, त्यामुळे त्यानंतर त्या सप्ताहानंतर तुझ्या भावाला निश्चितपणे मुक्ती मिळेल. मग गोकर्णाने ते ऐकलं आणि घरामध्ये सगळी सिद्धता केली आणि भागवत पुराणाची तयारी त्यानं चालू केली. सगळी लोक हळूहळू जमायला लागली. मोठ्या मंगल वातावरणात गोकर्णानं भागवत पुराण सांगायला सुरुवात केली. ते धुंदुकारीला भूत योनीमध्ये कळलं, आता कुठे मी बसू, कुठे जाऊ. तर तेवढ्यात त्याला एक मोठा असा बांबू दिसला. त्याला 7 छिद्र होती. तो एका शेवटच्या खालच्या छिद्रामध्ये जाऊन लपला आणि भागवत कथा तो ऐकू लागला. पहिल्या दिवशीची कथा संपन्न झाल्यानंतर काय आश्चर्य घडलं की ते जे छिद्रामध्ये तो जाऊन बसलेला होता, तो बाहेर पडताच त्याचा तडतड तडतड करत असा आवाज झाला. परत दुसऱ्या दिवशी कथा झाल्यावर तेच असं करत करत तो जो धुंदुकारी भूत योनीत होता तो शेवटच्या वरच्या छिद्रापर्यंत जाऊन पोचला आणि 7व्या दिवशी भागवत पुराण संपन्न झाल्यानंतर तो त्याची भूत योनीतनं मुक्तता झाली आणि अत्यंत दिव्य असा शरीर त्याला प्राप्त झालं आणि तो लोकांसमोर नम्रतेनं उभा राहिला. तर असे हे भागवत पुराणाचं महात्म्य सनत कुमारांनी आत्मदेवाची कथा सांगून महर्षी नारदांना त्यांनी ऐकवलं. आता हीच भागवत कथा बर का, हीच भागवत कथा आणि त्याचं महात्म्य नैमिषारण्यामध्ये शौनक ऋषींनी
1000 वर्ष चालणारा महायज्ञ त्यांनी आरंभ केलेला होता. तेव्हा त्या यज्ञ समारंभाप्रसंगी सूत महर्षी तिकडे आलेले होते. आता हे सूत कोण, तर महर्षी व्यासांचे जे शिष्य रोमहर्षण त्यांचे पुत्र हे सूत. ते कशासाठी प्रसिद्ध होते, तर ते पुराणातल्या कथा सांगण्यासाठी अत्यंत प्रसिद्ध होते. त्यामुळे ते जेव्हा त्या यज्ञामध्ये आले तेव्हा शौनक ऋषींना अतिशय आनंद झाला आणि ते म्हणाले, यावं यावं, आपण स्थानापन्न व्हावं, आमची तुमची कीर्ती आम्ही सगळेजण ऐकून आहोत, तुम्ही आलात, अत्यंत मन प्रसन्न झालं. आता कृपया आपण आम्हाला मनुष्याचं या कलियुगामध्ये काय केल्यानं आत्मकल्याण तो साधू शकेल ते साधन आपण आम्हाला कृपया सांगावं, अशी आमची नम्र विनंती आहे. आता नैमिषारण्यामध्ये म्हणजे नेमके कुठे आणि त्याचा काय अर्थ, तर नैमिषारण्य हे उत्तर प्रदेशातील लखनौच्या जवळ हे नैमिषारण्य येतं बर का. आणि नैमिषारण्याचा अर्थ असा आहे की एकदा सगळ्या महर्षींनी असं ठरवलं की आपण ब्रह्मदेवाला जाऊन प्रार्थना करूया की आम्ही भगवंतांची साधना कुठे जाऊन करावी की जिथे शांतपणे आम्हाला एकाग्र चित्ताने उपासना करता येईल. त्यांनी ब्रह्मदेवांना विचारलं तेव्हा ब्रह्मदेवांनी त्यांना एक फिरणार चक्र हातात दिलं आणि ते म्हणाले की हे चक्र हातात घेऊन तुम्ही चालायला सुरुवात करा आणि ज्या ठिकाणी हे चक्र फिरायचं थांबेल ती जागा तुमच्या साधनेसाठी अत्यंत उपयोगाची ठरेल. मग असं करत करत ते चालत जाऊ लागले आणि ते फिरतं चक्र या ठिकाणी फिरायचं बंद झालं, त्याला नैमिषारण्य असं म्हटलं जातं. म्हणजे काय, तर थोडक्यात याचा सांकेतिक अर्थ की जिथे आपल्या मनाचं भ्रमण सगळ्यांनाच माहिती आहे, अहोरात्र हजारो विचारांवर उड्या मारणार आपलं चंचल मन आणि त्याचं भ्रमण हे जेव्हा बंद होईल तेव्हाच खरी परमेश्वराची साधना भक्ताला करता येईल, असा त्या नैमिषारण्याचा अर्थ होतो. आपण मागच्या एपिसोडमध्ये भगवंतांचे काही अवतार बघितले, अंशावतार, पूर्णावतार, अर्चावतार वगैरे. आता भागवतामध्ये एकंदर 24 अवतार दिलेले आहेत, ते आपण बघूया. खरं म्हटलं तर अख्ख्या ब्रह्मांडाला तोलून धरणार ज्याच्यामुळे हे विश्व उभं आहे ते जे ईश्वरीय तत्व आहे, ऊर्जा तत्व, ते निर्गुण आहे. निर्गुण आहे, निराकार आहे, अज आहे. परंतु या निर्गुण तत्वालाच अशी इच्छा झाली की आपण एक नसून आपण बहु व्हावं. आणि या इच्छेने मग जेव्हा त्याला असं वाटलं तेव्हा त्या निर्गुण परमेश्वर तत्वानं आपल्यातील स्वशक्ती मायेचा आधार घेऊन बर का, मायेचा आधार घेऊन ते त्यांनी पुरुष रूप धारण केलं आणि मग पाण्यात पहडून योग निद्रा घेताना त्यांच्या पुरुष रूपाच्या नाभीतून कमल प्रगट झालं आणि त्या कमलापासून ब्रह्मदेव निर्माण झाले असं सांगितलं जातं. भगवंतांचं हे पुरुष रूप, सगुण साकार रूप, पहिला आहे निर्गुण रूप, त्याच झालं मायेबरोबर संयोग पाहून सगुण रूप. ते सगुण साकार पुरुष रूप म्हणजेच ब्रह्मदेव आणि त्याच्यापासूनच अनेक अवतार तयार झाले. कोणते ते आपण बघूया.
सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार हे ब्रह्मदेवाचे 4 मानसपुत्र मानले जातात. हा पहिला अवतार. मग वराह, मग महर्षी नारद, मग नरनारायण, कपिल, मग दत्तात्रेय, मग यज्ञ, मग ऋषभदेव, मग पृथुदेव, मग मत्स्य, कासव, धन्वंतरी, मोहिनी रूप, नृसिंह, वामन अवतार, परशुराम, महर्षी व्यास, राम, बलराम, श्रीकृष्ण, विठ्ठल, हयग्रीव, हंस आणि आता 24वा कल्की हा अवतार. तर असं भक्तीचं महात्म्य भागवत पुराणाने तर सांगितलं आहेच, परंतु त्याचं वैशिष्ट्य आणि त्याचा महिमा मोठा अगाध आहे. सर्व पापांपासून मुक्ती देणारा, केवळ श्रवणानं मोक्ष प्राप्ती करून देणारं असं हे अत्यंत सुंदर भक्ती रसानं परिपूर्ण असं हे महर्षी व्यास रचित भागवत पुराण. या भक्तीचं महात्म्य भगवद्गीतेनं सुद्धा वेळोवेळी आपल्याला सांगितलेलं आहे. अध्याय 9 राजयोगामध्ये 27व्या श्लोकामध्ये भगवान असं म्हणतात, हे कौंतेया, अर्जुनाला ते म्हणतात, हे कौंतेया, तू जे जे करतोस, जे जे हवन करतोस, दान करतोस, तप करतोस, ते सर्व मला अर्पण करून मग ते करत जा. का? कारण परमेश्वराला समर्पित भावनेनं प्रत्येक कर्म केल्यामुळे त्या कर्मांची जी कर्मफळं असतात म्हणजेच कर्मबंधनं, ती कर्मबंधनं मनुष्याच्या मागे लागत नाहीत. कर्मबंधनांपासून त्यापासनं मुक्ती होते. कर्म आपण सगळ्यांनीच करायची आहेत. निष्क्रिय राहणं हे अजिबात योग्य नाही. म्हणजे कर्म केले की त्याची कर्मफळं येतात, मग ते भोगा, मग संचितामध्ये त्याची फळं जाऊन पडतात. नकोच ते. असा विचार करून कोणी कर्मच केली नाही तर ते अजिबात योग्य नाही. प्रत्येकाने आपापली सगळी कर्तव्य अत्यंत दक्षतेनं करणं आवश्यक आहे. जिवंत राहणं हे सुद्धा कर्मच आहे की. मग असं जर आहे तर आपला क्षण परमेश्वराला समर्पित करून त्या समर्पित भावनेनं जर आपण आपलं आयुष्य जगायला सुरुवात केली तर मनामध्ये पाप वासना शिल्लक राहणार नाही. का नाही राहणार? कारण आता मी आन्सरेबल कोणाला आहे? परमेश्वराला आहे. तो माझ्या हृदयात आहे, तो माझ्या समोर आहे, तो सगळीकडे आहे, तो मला बघतोय, माझं कर्म बघतोय, मी काय बोलते, काय नाही बोलते, मनामध्ये काय बोलते, प्रत्यक्ष काय करते, सगळं 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 मला त्याला दाखवायचंय आणि तो ते तपासणार आहे. माझ्या आयुष्याचं ऑडिट हे भगवंत करणार आहे. या भावनेनं, जबाबदारीनं आपण आपल्या आयुष्याची बॅलन्स शीट ही सुद्धा अत्यंत चोख सत्कर्म करूनच ती मांडणं आपलं भाग आहे. याच्यावरून मला एक कथा तुम्हाला सांगावीशी वाटते. ईश्वराला समर्पित भावनेनं नुसती कर्मच नाही तर आपलं अवघं आयुष्य त्याला वाहणारी एक संत श्रेष्ठ कवयित्री तामिळनाडूमध्ये होऊन गेली. तिचं नाव आंदाळ. तिची कथा आपण बघणार आहोत. संत श्रेष्ठ अंधाळ.
7व्या शतकातील ही संत स्त्री. 715 साली तिचा जन्म झाला असं मानण्यात येतं आणि अवघं 15 वर्षांचं तिचं आयुष्य होतं. परंतु तिच्या भक्तिपूर्ण समर्पणानं तिनं सगळ्यांना भारावून टाकलं. याची कथा अशी आहे की विष्णुचित्त अल्वार नावाचे मदुराई येथील वेलीपुत्तर या छोट्याशा गावामध्ये एक छोट श्रीकृष्ण मंदिर होतं. त्या मंदिराचे विष्णुचित्त अल्वार हे पुजारी होते. त्यांनी सगळं आयुष्य भगवंतांच्या चरणी अर्पण केलेलं होतं. त्यांनी लग्न केलेलं नव्हतं, संसार नव्हता. अल्वार म्हणजे तामिळनाडूमध्ये अल्वार अशा लोकांना म्हटलं जातं, अशा संत महात्म्यांना म्हटलं जातं की ज्यांनी परमेश्वरावर, भगवंतांच्या, विष्णूच्या अवतारांवर मनापासून निस्सीमपणे प्रेम केलेलं आहे. असे जे वैष्णवपंथी भक्त आहेत त्यांना अल्वार म्हटलं जातं. विष्णुचित्त अल्वार हे त्यापैकीच एक आहेत. असे 12 अल्वार होऊन गेले आणि त्या 12 अल्वारांचा मिळून एक दिव्य असा भक्तिपूर्ण ग्रंथ आहे. त्याला नादियार दिव्य प्रबंधम असं म्हटलं जातं. आणि विशेष म्हणजे या प्रबंधामध्ये आंदाळ ही एकच स्त्रीची त्याच्यात गणना केली आहे आणि तिची काव्य सुद्धा या प्रबंधामध्ये समाविष्ट केलेली आहेत. तर ते विष्णुचित्त अल्वार त्या श्रीकृष्ण मंदिराचे पुजारी होते. रोज पहाटे उठावं, फुलं गोळा करावीत, हार तयार करावेत, भगवंतांचे अभंग गावेत, भजन गावं, त्यांची पूजा यथासांग करावी, असा त्यांचा दिनक्रम असायचा. एके दिवशी ते पहाटे उठले तर त्यांना एका छोट्या तहान्या बाळाचा रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यांना तर काही कळेच ना की इथे आणि अंगणामध्ये कुणाचा आवाज येतोय. ते धावतच तिकडे गेले. बघतात तो काय, एका दुपट्यामध्ये एक छोटस तान्हं बाळ जोर जोराने रडत होतं, आक्रोश करत होतं. विष्णुचित्त अल्वारांनी अगदी प्रेमानं त्या बाळाला घट्ट जवळ घेतलं आणि मग तिचे आई वडील कुठे दिसतायत का असा त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. लांबवर ते जाऊन आले पण कोणीच काही दिसेना. मग त्यांनी ठरवलं की या बाळाचा मोठ्या प्रेमाने आपणच सांभाळ करायचा. म्हणजे काय आहे ना की जरी त्यांनी लग्न केलेलं नसलं तरी त्यांच्या मनामध्ये कुठेतरी अशी खोल इच्छा होती की देवानी जर आपल्याला एखादी मुलगी दिली तर तिचा सांभाळ करण्यात, तिचं कोड कौतुक करण्यात मला किती बरं वाटेल असा विचार त्यांच्या मनामध्ये कधी येत असे. आज जणू काही देवानच त्यांची ही इच्छा पूर्ण केली म्हणायची. मग त्यांनी मोठ्या प्रेमानं तिचं संगोपन केलं. तिचं नाव कोदा ठेवलं. पुढे मग तिचं नाव अंधाळ झालं. अंधाळ म्हणजे रक्षण करते. ती साक्षात भूदेवीचा अवतार आहे असं मानलं जातं बर का. होता 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 कौदा लहानाची मोठी झाली. त्या भक्ती रसपूर्ण वातावरणात तिनं सुद्धा आपल्या वडिलांप्रमाणेच लवकर उठावं, चिमुकल्या हातांनी फुलं वेचावीत, त्याचे छोटे छोटे गजरे हार करावे, ते देवाला अर्पण करावेत. असं करता करता तिनं तारुण्यात पदार्पण केलं आणि तिचं तिला सुद्धा कळलं नाही की समोर जी लोभस मोहक अशी जी मनमोहक अशी भगवंतांची जी मूर्ती होती त्यांनी तिच्या मनावर कधी ताबा घेतला हे तिचं तिला सुद्धा कळलं नाही. आणि तिनं अजान प्रेमानं तिनं मनामध्ये ठरवून टाकलं की भगवंतांशीच मी लग्न करीन, इतर कुणाशीही मी करणार नाही, तेच माझं सारं सर्वस्व आहे. आता एकदा झालं काय की विष्णुचित्त अल्वार
मोठमोठ्याने आरडाओरडा करत बाहेर आले. खोदा, अगं ए खोदा, कुठेस तू, काय झालं? खोदा बाहेर अंगणामध्ये होती. ती तर घाबरूनच गेली, कारण आतापर्यंत उभ्या आयुष्यात तिच्या वडिलांनी तिला कधी ओरडून काही सांगितलं नव्हतं. कायम ते मृदू स्वरामध्येच बोलायचे. आज असं काय झालं? ती धावतच गेली, म्हणाली काय झालं? काय झालं? हे हे बघ, हे बघ, हे काय दिसतंय तुला? हो, हे काय दिसतंय म्हणजे काय? हार रे, मी गुंफलाय तो श्रीकृष्णांना अर्पण करण्यासाठी. तेच म्हणतोय मी. या हारामध्ये हा एवढा मोठा लांबलचक केस कसा आला? संतापाने विष्णुचित्त नुसते अक्षरशः थरथर कापत होते. बोल, हा केस या हारामध्ये कसा आला? अहो, त्याच्यात काय विचारता? भगवंतांना जो हार अर्पण करायचा, तो हार माळून करून तयार झाला की त्यांना तो अर्पण करण्याआधी मी रोज तो हार स्वतःच्या केसांमध्ये माळते, मग आरशामध्ये बघते व्यवस्थित झालाय ना, आणि मगच तो हार त्यांना अर्पण करते. कोदेनं अगदी निरागसपणे त्यांना सगळं सांगून टाकलं. अरे देवा, माझ्या कर्मा, काय करून बसली ही? हिचं रोज चाललं होतं, आज मला हा केस दिसला म्हणून हे सगळं लक्षात आलं. पण मग पुढच्या क्षणी त्यांचा सगळा राग निघून गेला. आई विना लेक वाढलेली आहे. तिची काय बरं चूक ह्याच्यात? आपणच तिला योग्य संस्कार देण्यात थोडं कमी पडलो असं त्यांना वाटायला लागलं, आणि उगाच आपण या भोळ्या भाबड्या जीवाला ओरडलो अशी चुटपुट त्यांना लागली. परंतु मनामधला अपराधीपणा काही कमी होत नव्हता. 1000 वेळा त्यांनी मनाशी म्हटलं, भगवंता, अरे बाबा क्षमा कर रे बाबा, क्षमा कर. माझ्या मुलीनं अगदी नकळतपणे, अजाणपणे हे सगळं घडलं, तिच्या हातून घडलंय. ती त्याची शिक्षा तिला देऊ नकोस बाबा रे, ती अजाण आहे, निष्पाप आहे, मला क्षमा कर, आम्हाला क्षमा कर. असं ते मनातल्या मनात अपराधी वृत्तीनं सारखं ते घोळवत राहिले. मग रात्री त्यांच्या स्वप्नामध्ये प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण आले आणि म्हणाले, अरे एवढा त्रागा आणि मनस्ताप तू नको करून घेऊस. मला आवडतं, होय, मला आवडतं आणि मला चालतं सुद्धा. आंधळ्यानं प्रेमानं स्वतःच्या केसांमध्ये माळलेला हार मला अतिशय आवडतो. अरे बाबा, ती माझी प्रिया झालीये, लक्षात घे. असं म्हणून भगवान श्रीकृष्ण अंतर्धान पावले. आणि खरोखरच कोदेनं धीर करून आपल्या मनातला विचार बाबांना सांगून टाकला. तेव्हा त्यांनी तिला खूप उपदेश करण्याचा प्रयत्न केला की बाई ग, हे तरुण वय असतं, यावेळेला असं काय काय वाटत राहतं, पण हे चुकीचं आहे. भगवंतांशी लग्न करण्यापेक्षा मी आपल्या गावातील एक उत्तम स्थळ तुझ्यासाठी आणतो. परंतु कोदा तिच्या निश्चयावर ठाम होती. तिचा तो निश्चय बघून मग विष्णुचित्त अल्वारांनी आपलं मत बदललं आणि तिच्या इच्छेला त्यांनी संमती द्यायचं ठरवलं. तेव्हा मग अतिशय आनंदानं कौदानं त्यांना म्हटलं की नारदीय भक्ती सूत्रामध्ये भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करून घेण्यासाठी जे कात्यायनी व्रत सांगितलंय ते व्रत मी केलं तर चालेल का? ठीक आहे बाळा, तुला वाटतंय ना, कर तू ते व्रत. विष्णुचित्त अल्वारांनी तिला मोठ्या आनंदानं परवानगी दिली. मग त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूर्ण 30 दिवस पहाटे उठून नदीमध्ये स्नान करून
पूर्ण दिवस उपवास करून ते व्रत करायचं असतं. तसं कौदेनं मोठ्या भाविकपणे ते व्रत केलं आणि त्या 30 दिवसांमध्ये तिनं 30 भक्ती रसपूर्ण अशा रचना, अभंग रचना तिनं तयार केल्या. त्याला तिरुपवे असं म्हटलं जातं. आजही तामिळनाडूमध्ये या तिरुपवे मधील रचना भक्तिभावानं गायल्या जातात. त्यानंतर मग श्रीरंगम येथे तिचं विधिव्रत लग्न लावायचं विष्णू चित्त आल्वारांनी निश्चित केलं. बघता बघता वधू वेशामध्ये अंधाळला सजवण्यात आलं आणि मग ते श्रीरंगम येथे गेले. विष्णू चित्त आल्वारांना पुढचा काय परिणाम आहे हे त्यांना आधीच माहीत असल्यामुळे ते मनातून अतिशय खिन्न झालेले होते. परंतु लेकीच्या हट्टापुढे त्यांचं काही एक चालत नसल्यामुळे त्यांनी या विवाहाला संमती दिली होती. बघता बघता भगवंतांच्याच साक्षीनं देव आणि ब्राह्मणांच्या साक्षीनं भगवंतांबरोबरच कोदेचा किंवा अंधाळचं लग्न विधिव्रत पद्धतीनं लावण्यात आलं आणि त्यानंतर वधू वेशातील ती अत्यंत रूपसुंदरी लावण्यवती अशी अंधाळ हळूहळू चालत विष्णू चित्त आल्वारांच्या जवळ आली आणि त्यांच्या पाया पडली. विष्णू चित्त आल्वारांचा कंठ अगदी दाटून आला होता. त्यांना पुढे काहीच बोलवेना. जड अंतःकरणानं आणि रडवेल्या मुद्रेनं ते तिच्याकडे बघू लागले. त्यांचा निरोप घेऊन ती हळूहळू गाभाऱ्यामध्ये जाऊ लागली आणि मग एका क्षणी लोकांना काही एक दिसेनासं झालं. एका मोठ्या तेजाच्या कल्लोळामध्ये अंधाळ जणू काही त्या मूर्तीमध्ये विलीन झाली असं नंतर सगळ्यांच्या लक्षात आलं. तिनं आपलं साधं अवघं आयुष्य भगवंतांच्या चरणी अर्पण केलेलं होतं. अशी ही भक्तिमय रसकथा. स्वतःच निर्माल्य देवाला वाहणारी अशी अंधाळ भक्त. त्यामुळे तामिळनाडूमध्ये स्वतःच निर्माल्य म्हणजे स्वतःच्या केसामध्ये आधी माळून मग तो हार देवाला वाहणारी म्हणून निर्माल्य वाहणारी ती अंधाळ. त्यामुळे तिला मोठ्या कौतुकानं शुडी कोडुत्त सुदर कोडी असं म्हटलं जातं. तिचा नाच्यार तिरुबोली नावाचा एक ग्रंथ सुद्धा प्रसिद्ध आहे. तर अशी संत श्रेष्ठ अंधाळ. खरे अध्याय 9 जसं भगवंत म्हणतात की समर्पित भावनेनं शांत चित्त मनानं जर आपली कर्म केली तर त्याची बंधनं मागे पडत नाहीत. अगदी हेच मनाचं तत्व अमृतबिंदू उपनिषदामध्ये एका मंत्रामध्ये मंत्र 2 याच्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे. मंत्र 2 अमृतबिंदू उपनिषदामध्ये म्हटलंय की मन हेच केवळ आपल्या बंधनाचं किंवा आपल्या मोक्षाचं कारण असतं. अमृतबिंदू उपनिषद हे अथर्व वेदामध्ये आहे आणि अथर्व वेदामध्ये अशी 5 बिंदू उपनिषद आहेत. नादबिंदू, ब्रह्मबिंदू, तेजोबिंदू, ध्यानबिंदू आणि हे अमृतबिंदू. अमृतबिंदू उपनिषदांमध्ये मनाचा जेवढा सखोल अभ्यास केलेला आहे की अत्यंत त्याचे परिणाम जे होतात मनातील विकारांचे, विचारांचे, आपल्या कृतीवर, आपल्या आयुष्यावर जे परिणाम घडतात ते मोठ्या समर्थ अशा मंत्रांमध्ये
या उपनिषदामध्ये सांगितलेले आहेत. म्हणूनच ते मंत्र असं म्हणतो की मन हेच केवळ बंधनासाठी तरी कारण आहे, नाहीतर मोक्षासाठी तरी कारण आहे. आता हे बंधन म्हणजे काय आणि मोक्ष म्हणजे तरी काय? तर आध्यात्मिक दृष्ट्या धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ मानले गेलेले आहेत. धर्माच्या नीती नियमांच्या चौकटीमध्ये राहूनच प्रत्येक व्यक्तीने अर्थ म्हणजे पैसा मिळवावा आणि कामना पूर्ण कराव्यात आणि त्यानंतर सत्कर्मांनी वागून मोक्षाची वाटचाल करावी. मोक्ष मोक्ष म्हणजे नेमकं काय? तर वेदांतांनी असं आपल्याला सांगितलेलं आहे की तुमचं खरं स्वरूप तुम्ही ओळखा. म्हणजे काय? तर ते असं म्हणतात की तुमचं खरं स्वस्वरूप हे शरीर आणि मन नसून त्या शरीरामध्ये अंतर्गतपणे वास करणारं ईश्वरीय आत्मतत्व हे तुमचं खरं स्वरूप आहे. आणि या ईश्वरीय तत्वाची ज्या साधकाला उपासनेनं साधनेनं प्रत्यक्ष अनुभूती येते तेव्हा त्याचं जगामध्ये वागण्याचं त्याची वर्तणूक हे सगळ्यामध्ये आमूलाग्र बदल होतो. का? कारण त्याच्या आता लक्षात येतं की अख्ख्या ब्रह्मांडामध्ये मनुष्य लाखो वेगवेगळे आहेत, व्यक्ती हजारो आहेत, वेगवेगळेपणा आहे. पण हा सगळा वेगवेगळेपणा वरवरचा असून प्रत्येक व्यक्तीमध्ये एकच एक ईश्वरीय आत्मतत्व आहे. हे आता तो आतला गाभा आता तो जाणतो आणि त्यामुळे आता भेदाभेद उरत नाहीत. हा परका, हा वेगळा, हा श्रीमंत, हा वेगळा, हा असा वागणारा, हा तसा, असा कोणताही भेदभाव त्याच्या मनामध्ये राहत नाही. सर्वत्र त्याला परमेश्वराचं स्वरूप त्याला दिसायला लागतं. भेदाच्या सगळ्या भिंती गळून पडतात आणि सगळ्यांशी तो व्यापकत्वानं, प्रेमानं, करुणेनं, ममतेनं वागायला तो लागतो. याच्या उलट माझ्यासारखी सामान्य माणसं स्वतःबद्दलची आपली काय समजूत आहे हे जर कोणी विचारलं तर मी काय सांगते? मी म्हणजे शरीर आणि मन, अजून काय? माझ्यातील असलेलं आत्मतत्व हे माझं खरं स्वरूप आहे हे माझ्या अजून प्रचितीला येत नाही. त्यामुळे माझ्या शरीराला आणि माझ्या मनाला मी घट्ट जखडून ठेवते. माझं मन निराश झालं की मी निराश. मनाचे सगळे विकार हे माझे का? कारण मन म्हणजे मी आहे हे माझं पक्क समीकरण आहे. उदाहरणच एखादं घेतलं तर आपल्या लक्षात येईल. एखाद्या दिवशी एखाद्या व्यक्तीनं माझा अपमान केला, बर का, खूप काहीतरी वाटेल तसं बोलून तो निघून गेला. आता त्या दिवशी पुरता मला काही राग आला तर ती गोष्ट वेगळी. पण मी काय करते? मी असे जे अपमानाचे प्रसंग आहेत, कोणी मला दुखावलं असेल, कोणी माझ्याशी नीट वागलं नसेल, तर असे प्रसंग भले त्याला 20 वर्ष का उलटून गेली असेनात, पण ते प्रसंग माझ्या मनामध्ये घट्ट कोरलेले असतात आणि ती स्टोरी पुन्हा 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 माझं मन मला ऐकवत राहते. या व्यक्तीनं तुझा असा अपमान केलेला होता, मग आता भले
तो प्रसंग माझ्या समोर नाही, ती व्यक्ती सुद्धा नाही, पण माझं मन मात्र क्रोधाने, रागाने, तिरस्काराने भरलेलं असतं. म्हणजे अशा प्रकारे माझ्या मनातले विकार आणि विचार मला घट्ट एका ट्रॅप मध्ये बांधून ठेवतात. तेच ते मनाचं बंधन. ते का माझ्या मागे लागतं? कारण मन म्हणजे मी आहे, हे माझं समीकरण आहे. प्रत्येक आणि प्रत्येक भावनेला मी रिॲक्ट होते, माझ्या उसळत्या प्रतिक्रिया येतात आणि त्या प्रतिक्रियांच्या गोल गोल वर्तुळांमध्ये मी पुन्हा पुन्हा तेच तेच आठवून माझी सगळी मानसिक ऊर्जा त्यामध्ये मी खर्च करते. हे आहे मनाचं आपल्यावर आपण स्वतःनच घातलेलं स्वनिर्मित बंधन. तर या मनाच्या आणि शरीराच्या व्यापारातून जर आपल्याला थोडं तटस्थ व्हायचं असेल तर वेदांत काय सांगतो तो सिद्धांत आपण मनामध्ये बिंबवण्याची गरज आहे. मी म्हणजे शरीर आणि मन नसून मी म्हणजे माझं खरं स्वरूप हे आतील आत्मतत्व आहे. हे जर आपण आपल्या मनावर घट्टपणे बिंबवायला सुरुवात केली तर तुम्हाला सांगते बरेच मिराकल हळूहळू घडून यायला लागतात. मग प्रत्येक वेळेला मनाने राग धरला तर त्यावेळेला रिॲक्ट व्हायची मला गरज भासत नाही. मनापासून थोडस लांब जाऊन तटस्थपणे मनाचे हे सगळे जे लबाड गेम्स आहेत त्याच्याकडे मी आता थोडा अलिप्तपणे बघायला सुरुवात करते आणि मग माझी जी मानसिक ऊर्जा या नको नको त्या विचारांमध्ये जी खर्च पडत असते ती आता हळूहळू ती साठवायला सुरुवात होते. आणि आपण जर मोठमोठ्या महात्म्यांची, संत महात्म्यांची जर आपण चरित्र बघितली तर एक कॉमन धागा या प्रत्येकामध्ये आढळून येतो. तो म्हणजे त्यांचं त्यांच्या मनावर स्वामित्व होतं, कंट्रोल होता. माझं कसं आहे, मन माझ्यावर कंट्रोल करतो आणि मन जिथे भरकटेल तिथे मी आपली चुपचाप असहाय्यपणे त्याच्या मागोमाग जाते. पण या महात्म्यांचं तसं घडत नाही. मनाच्या विचारांना काबूत आणणं, त्यांना योग्य ठिकाणी चॅनलाइज करणं हे त्यांचे गुणधर्म असतात. आणि मनावर विजय प्राप्त केल्यामुळे जी सगळी अनवॉन्टेड मानसिक ऊर्जा एरवी खर्च होते ती आता ती सगळी एकवटली जाते आणि त्या ऊर्जेचा उपयोग ते सत्कार्य करण्यासाठी ते त्याचा खर्च करू शकतात. तर यावरून अशाच एका महर्षीची कथा आपण बघूया की ज्यांनी मनावर ज्यांनी विजय मिळवला अशा महात्म्याची आपण आता कथा बघूया. महर्षी धोंडो केशव कर्वे आधुनिक काळातले ते महर्षी आहेत. लोकांनी अगदी उत्स्फूर्तपणे महर्षी ही पदवी लोकांनी त्यांना दिलेली आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे, भारतरत्न विजेते महर्षी धोंडो कर्वे. जन्म 1858, मृत्यू 1962. 104 वर्षाचं उदंड आयुष्य या तपस्वीला लाभलं. त्यांना 1958 मध्ये म्हणजे त्यांच्या वयाच्या 100व्या वाढदिवसाला बर का, 100व्या वाढदिवसाला भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या प्रथम पत्नीचं राधाबाईंचं निधन झाल्यानंतर त्यांनी
गोदूताई नावाच्या विधवा स्त्रीशी 1893 मध्ये लग्न केलं. त्यांनी आपलं उभं आयुष्य महिलांचं शिक्षण, त्यांचे हक्क, त्यांचा मान सन्मान, विधवांचे हक्क, विधवांचा पुनर्विवाह यासारख्यासाठी सगळं आयुष्य त्यांनी व्यतीत केलं. आणि नुसतं ते बोलले नाहीत, तर त्यांनी एका विधवा स्त्रीशी लग्न करून प्रत्यक्ष कृतीने सुद्धा लोकांना हे दाखवून दिलं. महर्षींना त्या काळामध्ये लोकांकडून कितीतरी निंदा आणि अपमान सहन करावे लागले. परंतु आता आपण अमृतबिंदू मधील मनावरचा जो श्लोक बघितला, की जो मनावर सामर्थ्य मिळवतो, स्वामित्व मिळवतो, त्याच्यासाठी बंधनं लागत नाहीत. तो मनावर स्वामित्व गाजवतो. तसंच महर्षींनी केलं. त्यांनी निंदा अपमान यांच्याकडे दुर्लक्ष करून आपण जे आपल्या पुढे ध्यास ठेवलेला आहे तिथे विचलित न होता त्यांनी हे महान कार्य तटस्थपणे चालू ठेवलं. आणि त्यामुळेच मन खंबीर ठेवल्यामुळे असं लोकोत्तर कार्य, समाज कल्याणाचं कार्य त्यांच्या हातून घडू शकलं. रवींद्रनाथ टागोरांनी सुद्धा त्यांचं अगदी भरभरून कौतुक केलं. 1916 मध्ये ते युरोपमध्ये निधीसाठी सुद्धा वणावणा फिरले. हिंगणे येथे त्यांनी माळ रानावर स्त्री शिक्षण संस्था काढली होती. महिलांकरता विद्यापीठ त्याची स्थापना त्यांनी उभारली. त्यानंतर विधवांकरता वसतिगृह त्यांनी स्थापन केलं. स्त्रीला सन्मानानं वागवायला हवं हा आग्रह त्यांनी समाजामध्ये धरला. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, असे हे महर्षी कर्वे, ज्यांच्या अमूल्य कार्यामुळे त्यांना लोकांनी महर्षी ही पदवी दिली आणि भारतरत्न त्यांना प्रदान करण्यात आलं. इथे मी भागवत पुराण कथा एपिसोड 3 भागवत पुराण महात्म्य इथे मी संपवत आहे. भागवत पुराणाचे पुढचे भाग मी पुढच्या आठवड्यात लवकरच सादर करीन. तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना माझा नमस्कार. या एपिसोडची सांगता करण्यासाठी मी गजरानं त्याची सांगता करते. परंतु त्यापूर्वी तुम्हाला सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की कृपया अमृताचे डोही या YouTube वरील माझ्या चॅनलला आपण लाईक करावं, शेअर करावं, सबस्क्राईब करावं, ही माझी नम्र विनंती आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, भगवान रामकृष्ण महाराज की जय, भगवान श्री कृष्ण महाराज की जय, मंगल मूर्ति मोरया, जय जय राम, राम कृष्ण हरी, जय जय राम, राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी हरी, जय जय राम, राम कृष्ण हरी, जय जय राम, राम कृष्ण हरी हरी. नमस्कार.